नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में बात होगी अंबरनाथ की, जहां पर कुख्यात अपराधी को पुलिस ने किया गिरफ्तार, और साथ ही बात होगी संभाजी नगर की, जहां मध्यवर्ती सरकारी बैंक में पर्याप्त कर्मचारियों की कमी के कारण लोगों को कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। अंबरनाथ शहर पश्चिम पुलिस स्टेशन के सहायक उपायुक्त शैलेश काले सर के हिदायत पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक बालाजी पांड्रे सर के और क्राइम पीआई किशोर शिंदे सर के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक विजय काजारी सर और उनकी पूरी टीम, पुलिस हवालदार संजय चौहान, पुलिस हवालदार दत्ता जादव, पुलिस सिपाही लक्ष्मण बुंडे, पुलिस सिपाही मुरलीधर गवली, पुलिस सिपाही मंगेश सूर्यवंशी और पुलिस सिपाही परदेशी, इनकी टीम ने दबंग कार्यवाही करके फरार अपराधी को जेरबंद करके आज फिर से एक बार दिखा दिया कि अपराधी के हौसले कितने भी बुलंद हो, लेकिन पुलिस के सामने उनकी एक भी नहीं चली और ना ही कभी चलेगी। शहर में पुलिस प्रशासन का जनता प्रशंसा कर रही है और जनता को उम्मीद है कि ऐसे ही काम आगे भी होंगे। दिनांक 26/3/25 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास श्री साई मार्बल कंपनी चिखलोली या ठिकाणी अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादीनामे लालमणी केशर यादव यांना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यातील आरोपी आहे दीपक गिरी व त्याचे 2 साथीदार याने कोयत्याने त्याच्या डोक्यावर पाठीवर वार केले होते। त्या संदर्भात अंबरनाथ पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 285/25 BNS कलम 118(1), 115(2), 352(3)(5) सह मुंबई पोलीस ॲक्ट 37(1) 135 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये फिर्यादी हे जास्त पोलीस हॉस्पिटलला ॲडमिट होते। त्या अनुषंगाने आम्ही गुन्ह्याची तीव्रता पाहून कलम 109 जे जुने भारतीय दंडविधा संहिता 307 कलम आहेत त्याचा वाढ करून त्यामध्ये 425 कलम भारतीय हत्यार कायद्यात लावण्यात आलेला आहे। आणि यामध्ये आपण बरेच व्हिडिओ व्हायरल होत होते फिर्यादीला मारतानाचे। तर आमच्या डीबी टीमचे API कादरी साहेब, तसेच गुन्हे तपासी अधिकारी API पाटील साहेब, डीबी टीमचे पोलीस हवालदार संजय जाधव, दत्ता जाधव, पोलीस सिपाही लक्ष्मण मुंडे, मंगेश सूर्यवंशी, मुरलीधर गवई, तसेच नागेश परदेशी यांनी CCTV फुटेज, तसेच तांत्रिक तपास व खबऱ्यांचे नेटवर्क याचा चांगला उपयोग करून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे दीपक गिरी यास काल ताब्यात घेतले आहे। आज त्याला आम्ही रिमांड कामी मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये हजर करून त्याची पोलीस कोठडी मागून गुन्ह्यातील हत्यार जप्त करत आहोत। तसेच त्याच्या मदतीने पाहिजे 2 अनोळखी आरोपी आहे त्याचाही शोध आम्ही याच्यामध्ये घेत आहोत। अंबरनाथ से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। छत्रपति संभाजी नगर के पूर्व सांसद चंद्रकांत खैरे ने भविष्यवाणी की है कि 2029 में शिवसेना आदित्य ठाकरे के नेतृत्व में चुनाव लड़ेगी और आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनेंगे। जालना में एक शादी समारोह में आए हुए चंद्रकांत खैरे ने पत्रकारों के साथ बातचीत की। उन्होंने दावा किया कि 2029 में ठाकरे की शिवसेना सत्ता में आएगी। पूर्व सांसद खैरे ने आरोप लगाया कि 2019 के लोकसभा चुनाव में राव साहेब दानवे ने सिग्मा अस्पताल में बैठकर पैसों के दम पर कुछ लोग खरीदकर हमें कराया था, लेकिन 2024 के चुनावों में जनता ने जालना में लोकसभा चुनाव में दानवे को हराया। पूर्व सांसद चंद्रकांत खैरे ने पूर्व रेल मंत्री राव साहेब दानवे को खूब खरी खोटी सुनाई। देखते हैं उन्होंने क्या कुछ कहा। बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे असं दानवे काल म्हणाले। रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे। आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेबांवर टीका करू लागले। पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवट शिवसैनिक, महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात। मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल 19च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केला त्याने?
म्हणजे दवाखान्यात बसून सिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला. जवळपास 12 नगरसेवक भाजपचे, त्यांना पैसे दिले, सगळं केलंय. आमच्याही काही लोकांना पैसे दिले, आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला. मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का? तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला का? मी अजूनपर्यंत त्याचा तोबाड नाही पाहिला. मी बोलत पाहिजे त्या माणसाने. त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी. आता परमेश्वराने मग त्यांना इथं जालन्यात दाखवून दिलं. यावेळेस बदला निघतो, बदला काही थांबत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त मुलीला इकडनं शिंदे गटाकडनं आणलं. त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेलं होतं आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात. आता ठीक आहे, ते आले असेल एकनाथ शिंदेच्यामुळे किंवा काहीतरी झालं असेल, वाटप केलं असेल खूप, म्हणून इकडे मुलगा पण तसंच. म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे, यांनी 2 तिकीटे घेतले. म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग त्यांची युतीच आहे ना. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाहीये कोणता. आज टुरिझम पूर्णपणे संपलंय. कुठलं अजिंठ्याचा सिल्लोड रस्ता जो आहे अजिंठ्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे. खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचा त्याचा सध्या, आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे क्या असं बोलो ना जाके देवेंद्र जी को बोलो, गडकरी साहब को बोलो, तो सबको बोला म्हणे. तिथे काम अडवण्याचं काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं. अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच वाढवला. त्याच्या भावाने काम घेतलं आणि म्हणजे असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार, सगळे हे करणार. आता जास्त दिवस चालणार नाही. थांबा, मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं. पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असंही ते म्हणाले. आता शिवसेना त्या ठिकाणी येईल. तुम्ही 2029च्या निवडणुका पहा काय होणार आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील. हे माझं वाक्य आहे. मग हे कुठेच राहणार नाही, कारण सरकार येतच जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या अगेन्स्टमध्ये जनता रस्त्यावर आली, सगळ्या राज्यात रस्त्यावर आली. हे कधी पण होऊ शकतं. तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इथे पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक आहे त्यांचं अधपतन होणारच लवकर. जितकं गर्व असतो, भीमाचा गर्व त्या ठिकाणी रिकामा केला हनुमंतानी, तर हे कोण आहे मग. आणि म्हणून यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो. फक्त आता कोणताही भाव नाहीये. आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे, ते बाकीचे ते भाव देत नाही. याला बळजबरी येऊन घुसतात. म्हणजे आम्ही नाही बोलत नाही त्याला. मला ते भाजपचे सगळे मंत्री आम्ही नाही बोलत त्याला, असं स्पष्ट सांगतात. हे फक्त बळजबरी जाऊन घुसतो तो. आणि आता तितकं त्याचं काही राहिलेलं नाहीये. आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच चालेल, बाकी यांचा काही चालणार नाही. जालना से सी न्यूज संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर सिल्लोड तालुक के घाट नांद्रा स्थित औरंगाबाद जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में पर्याप्त कर्मचारियों की कमी के कारण पैसे निकालने में कठिनाई हो रही है और किसानों को बैंक में पैसे मिलते नहीं हैं। सिल्लोड तालुका के घाट नांद्रा के जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में कोई कर्मचारी नहीं है, इसलिए केवल एक ही कर्मचारी है और बैंक को अंदर से बंद कर दिया जा रहा है। नागरिकों को अपने हक का पैसा निकालने के लिए दिन बर दिन धूप में बैठना पड़ता है। नागरिकों को अपना पैसा निकालने के लिए ये कष्ट आखिर कब तक और कितने महीनों तक सहना पड़ेगा, ये जनता द्वारा उठाया गया प्रश्न है। क्या किसानों को टाइम पर पैसा मिलेगा या अपने पैसे के लिए किसानों को परेशान होना पड़ेगा। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।